झी 24 तास एक पाऊल पुढे. काळ नव्हे किंवा न्यूजर्सी किंवा न्यूयॉर्क सारखी शहरं ही नेहमी काही हरिकेनच्या पट्ट्यामध्ये येणारी शहरं नव्हे, किंवा हा भाग नव्हे कनेटिकट सारखा भाग असेल किंवा पेन्सिल्व्हेनियाचा वरचा भाग असेल. मात्र तरी हे सगळं अनयुज्युअल असून सुद्धा कधी ना कधी इतिहासात काही दाखले सापडतात की ज्याच्यावरून असं म्हणता येतं की अगदीच पूर्णपणे ह्या भागाला अशा घटना माहीत नाहीत असं नाही. एखादी घटना मानवनिर्मित आहे की नाही किंवा ग्लोबल वॉर्मिंग सारख्या घटनांचा ह्याच्या मागे हात आहे की नाही हे बघण्यासाठी मला असं वाटतं खूप मोठा डेटा लागेल किंवा ह्याच्याविषयी खूप सखोल अभ्यास करावा लागेल आणि मग एखादी घटना ही ग्लोबल वॉर्मिंग ह्या सदरामध्ये मोडते का जस्ट वन ऑफ द इन्सिडेंट्स अशी असेल हे शास्त्रज्ञांना आणि अभ्यासकांना ठरवावं लागेल. अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आपण आता ऐकलं. कौमुदी वाळिंबे यापूर्वी झी या वृत्तवाहिनीवर पत्रकार होत्या. आपण त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिलेत. मी सुद्धा त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले आहेत. आज अनेक वर्षानंतर त्या पुन्हा आपल्या सोबत आहेत. मला यायचं मीना मेनन यांच्याकडे. मीना मेनन, आपण हा सगळा प्रकार पाहिलात, ही सगळी हानी बघितलेली आहेत. आत्ता एक पर्यावरण अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटतं, काय कारण असू शकतात याच्या मागे? मैं हिंदी में बोलूंगी. बिल्कुल. कौमुदी ने बताया है, ये इजी नहीं है. अभी आप मुझे कारण पूछेंगे तो इतना बड़ा कलामिटी का एक्सप्लेनेशन देना बहुत ही कठिन है. लेकिन एंड व्हाट इज ऑल्सो वरीइंग, इसमें जो वरीइंग पॉइंट है कि हरिकेन हैज ओकर्ड एट दिस पॉइंट, you know, towards winter. So what is absolutely right. This needs a lot of study. And आता ते scientists म्हणतात की हे एक hybrid hurricane है. And there's very little data on hybrid hurricanes. So आपण जे मला विचारतात की कारण काय असू शकतात, ते एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे मला इथे बसून सांगायला की काय कारण असावं. बरोबर आहे मीना मेनन. मला एक सांगा, सातत्यानं निसर्गाची हानी होत राहते, मग ती कारखानदारीमुळे असेल किंवा इतर सर्व कारणांमुळे असेल, त्याच्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारच्या हरिकेनना हातभार लागतोय, अशा प्रकारच्या वादळांना आपण निमंत्रण देतोय. वी आर इन्व्हाइटिंग देम. See, if you see, go back to 1990, the Intergovernmental Panel on Climate Change, तेव्हा त्यांनी फोरकास्ट केलं होतं की एक्स्ट्रीम क्लायमेट इव्हेंट्स आणि टेम्परेचर्स ऑफ अर्थ अँड सी विल गो अप. म्हणजे आपल्याला जितकं वॉर्निंग पाहिजे तेव्हा त्यांनी दिलं होतं. आणि 2002 आणि 2004 मध्ये पण काही रिपोर्ट्स आहे, अँड दे ऑल पॉइंट टू द रायझिंग टेम्परेचर्स इन द सी. आणि आपलं जे ओशन टेम्परेचर आहे ते दरवर्षी 3.4 मिलीमीटर, आय मीन द ओशन टेम्परेचर्स आर इन्क्रीजिंग अँड द सी लेवल्स आर रायझिंग बाय 3.4 millimeters. So these are all pointers. See, when you ask me, when normally लोक विचारतात हे क्लायमेट चेंज मुळे आहे का, पण ते प्रश्न is not correct. The reason is this happening because of rising temperatures? Then yes. बरोबर आहे. So there are certain complicated reasons. And more research needs to be done to find out. But existing research is already pointing to rising temperatures in the sea and rising earth. All over the world, temperatures are rising and the earth is warming. So there are extreme climate events. But you cannot say that the extreme climate events are directly connected to क्लायमेट चेंज इम्पॅक्ट. बरोबर आहे. आता मीना मेनन यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आपल्याला विवेचन केलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा हायब्रिड हरिकेन म्हणजेच एक प्रकारे संमिश्र अशा स्वरूपाच्या कारणांचं किंवा संमिश्र अशा स्वरूपाचं वादळ कसं आता घोंगावतंय त्याचंही त्यांनी विश्लेषण केलं आणि एक कारणांऐवजी अनेक कारणं याच्या मागे असू शकतात असंही त्यांनी दावा केला. मला याचे अभिजित घोरपडे यांच्याकडे. अभिजित घोरपडे, गेले अनेक वर्ष आपण याच्यावर लिखाण करतायत, पर्यावरणाचे आपण ज्येष्ठ अभ्यासक आहात, पत्रकार आहात. मला तुम्ही सांगा की याच्यामध्ये कुठेतरी पॉलिसी लेवलला अनेक राष्ट्रांनी दुर्लक्ष केल्यामुळे आणि कॉमन मॅननी याच्या संदर्भातली जी एक जागृती दाखवायला हवी होती ती न दाखवल्यामुळे अशा प्रकारचं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये की जेव्हा कधीही अशा प्रकारची वादळ अमेरिकेत आल्याचा ज्ञात इतिहास नाहीये, त्याच्यामुळे झालं हे. खरं तर याच्यात 2-3 गोष्टींचा विचार करावा लागेल. पॉलिसी लेवलला विचार झालाय नाही झाला हा पुढचा प्रश्न, पण मुळात आपण असं एखादं मोठं वादळ आलं की त्याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी जोडतो, हवामान बदलाशी जोडतो, हे तितकंसं योग्य नाही.
हे म्हणायचं कारण असं, जर आपण अमेरिकेतल्या वादळांचा इतिहास पाहिला तर तिथं 1 जूनला हरिकेन्सचा सीझन सुरू होतो आणि तो 6 महिने चालतो. 30 नोव्हेंबरपर्यंत तो सीझन सुरू असतो. त्यामुळे आणि आता आपण आहोत 31 ऑक्टोबरला. त्यामुळे आपण हरिकेनच्या सीझनमध्येच हे हरिकेन आलेलं आहे. अटलांटिकमध्ये अशी मोठमोठी हरिकेन्स या काळातच निर्माण होतात. ती 4 दिवस 8 दिवस 15 दिवस पुढं आली का मागं आली या नियमामध्ये, या वेळापत्रकामध्ये ती बसत नाहीत. हे वेळापत्रक आपण केलेलं आहे. त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग ही फॅक्ट आहेच, जागतिक तापमानवाढ ही होतीच आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध जागतिक तापमानवाढीशी क्लायमेट चेंजशी जोडणं हे मला वाटतं अतिशय घाईचं आहे आणि चुकीचं आहे. जागतिक तापमानवाढीमुळे भविष्यात निश्चितपणे त्याचे परिणाम पाहायला मिळतील किंवा या वादळाची तीव्रता कदाचित वाढेल, कमी होईल, त्याच्यावर परिणाम होईल. पण प्रत्येक आपत्ती आली की ती ग्लोबल वॉर्मिंगमुळे, ती क्लायमेट चेंजमुळे हे म्हणणं हे सुद्धा तितकंच चूक आहे. अभिजित तुम्हाला थांबवतो आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. मग अशा प्रकारची अत्यंत विघटन करणारी अशा प्रकारची ही जी सगळी विध्वंसक अशा प्रकारची वादळ आहेत ही निर्माण तरी कशामुळे झाली? प्रत्येक समुद्रामध्ये, म्हणजे मग तो अटलांटिक महासागर असो, पॅसिफिक ओशन असो, आपला हिंदी महासागर असो, बे ऑफ बेंगॉल असो, बंगालचा उपसागर, या सर्व ठिकाणी तापमानाचा परिणाम म्हणून आणि त्या ठिकाणच्या कंडिशन्स, आता ते खूप टेक्निकल आणि किचकट त्या बाबी आहेत, पण तापमानातला फरक, हवेचे प्रवाह, समुद्राचं तापमान किंवा समुद्राचं पाणी तापणं, पृष्ठभागावरचं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून ही वादळं तयार होतात आणि ती घोंगावत जमिनीकडे येतात. आता हा जो सीझन आहे आत्ताचा, इतकीच किंवा हे जे सँडी आलंय, या सँडीमध्ये साधारण वारा मला वाटतं मॅक्सिमम 150 किलोमीटर ताशी या वेगाने घोंगावत ते आलं. किलोमीटर ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने ते घोंगावतं त्याच्यात. पण हे सँडी काहीच नाही, इतकी भीषण वादळ अमेरिकेच्या इतिहासात आली आहेत ना. कॅटरीना सगळ्यांना आठवतंय, रिटा सगळ्यांना आठवतंय 2005चं. त्यांची जी तीव्रता होती ती जवळजवळ कॅटेगरी 5, आणि कॅटेगरी 5ची वादळं त्यांच्यामध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 250 किलोमीटरच्या आसपास असतो. त्यामुळे आपण एखादी आपत्ती आली की त्याचा या गोष्टींचे संबंध जोडणं हे शास्त्रीयदृष्ट्या, हवामानशास्त्रीय दृष्ट्या अतिशय चुकीचं आहे. याचा अर्थ निश्चित असा नाही की आपण ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ हे नाकारायचं, ते होतच आहे, पण त्याचा 1 to 1 संबंध याच्याशी नाही जोडू शकत. कारण हवामान हे पूर्वापार आहे, त्याच्यात वादळं येतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे चक्रीवादळं येतात, कुठं कुठं टायफून्स येतात, कुठं आणखीन वेगळ्या प्रकारचा पाऊस पडतो, ढगफुटी होते. हे सगळं त्या निसर्गाचाच एक भाग आहे. त्या निसर्गाचा एक भाग प्रत्येक वेळेस जर आपण ग्लोबल वॉर्मिंगशी जोडायला लागलो तर मात्र आपण कुठेतरी चूक करतोय. पण मी पुन्हा हे सांगतो की ग्लोबल वॉर्मिंग हे वास्तव आहे, ते नाकारायचं काहीही कारण नाही. बरोबर आहे अभिजित बेल्लेकर. म्हणजे एक प्रकारे पर्यावरणातल्या बदलांचा हा एक भाग आहे आणि पर्यावरणाच्या बदलांचा वेग प्रचंड मोठ्या रीतीने वाढतोय, परंतु त्याच वेळा एकीकडे कारखानदारी वाढते. आणि हाच प्रश्न घेऊन पुढच्या सेगमेंटमध्ये मी जाणार आहे डॉक्टर श्याम असोलेकरांकडे. झी 24 तास एक पाऊल पुढे.